मग घेतलं तर आपण क्रेडिट साईडचा आयटम ग्रॉस प्रॉफिट 2,10,000. क्रेडिट साईडला तेवढा एकच आयटम आहे म्हणून टोटल घेतली 2,10,000. आता आपण खाली घेणार आहोत डेबिट साइड म्हणजेच एक्सपेन्सेस. व्यवस्थित प्रेझेंटेशन करायचं आहे, घाई करायची नाही. भरपूर वेळ राहील तुमच्याकडे. माहित आपल्याला डेबिटचे आयटम घ्यायचे. बघूया डेबिटचे आयटम. पहिला आयटम आहे रेंट अँड टॅक्सेस. आता आपण व्हर्टिकल मध्ये जेवढं स्टेटमेंट मांडतो त्यावेळेला त्याला टू बाय वापरण्याची गरज नसते, एवढं मात्र लक्षात राहू द्या. अमाऊंट आहे 30,000. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस नंतर दिलंय इलेक्ट्रिसिटी चार्जेस. अमाऊंट आहे 4,800 रुपये. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस नंतर सॅलरीज, सॅलरीची अमाऊंट आहेत 72,000, 72,000. त्यानंतर डायरेक्टर फीज 6,000. त्यानंतर आहेत ऑडिटर फीज 3,200. त्यानंतर कमिशन 12,000. कमिशन 12,000. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट 8,000. 8,000च आहेत ना ऍडव्हर्टाइजमेंटचे. त्यानंतर आहेत इंटरेस्ट ऑन लोन 6,000. त्यानंतर आहे डिस्काउंट 7,000. ऑफिस एक्सपेन्सेस
15,000 कॅरेज 6,000 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस किती आहेत प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 13,000 त्यानंतर बॅड डेट 4,000 याप्रमाणे आपण सर्व एक्सपेन्सेस घेतले. नेट प्रॉफिट इतक्यात घ्यायचा नाहीये, तो नंतर ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होणार आहेच. मग आता आपण एक्सपेन्सेसची टोटल करून घेऊयात. चला एक्सपेन्सेसची टोटल करा, किती झाली सांगा. बोला. किती आली टोटल? हे 30,000 अधिक 4,800 त्यानंतर 72,000 6,000 3,200 12,000 8,000 6,000 7,000 15,000 6,000 13,000 4,000 अशी टोटल झाली 1,87,000. हा एक पर्याय. दुसरा पर्याय, जर तुम्ही पोस्टिंग व्यवस्थित केली असेल, सर्व आयटम जर घेतले असतील, तर ह्या टोटल मधनं हा नेट प्रॉफिट वजा केलात, या टोटल मधनं हा नेट प्रॉफिट वजा केलात की ऑटोमॅटिक तुमच्या एक्सपेन्सेसची टोटल येईल. करून बघा, ती सुद्धा तुमची 1,87,000 येईल. याप्रमाणे. आता आपल्याला यांचे बेस ठरवायचे आहेत आणि त्यांचे वाटप करायचे आहेत. बघूयात. पहिले ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट हा जसं आपण थेअरीमध्येही बघितलं की सेल्सवरती डिपेंड करतो, म्हणून ग्रॉस प्रॉफिट हे सेल्स रेशोने वाटले जाईल. म्हणून बेस इन त्याचा सेल्स. रेंट आणि टॅक्स
ज्यावेळेला रेंट अँड टॅक्स म्हटलं जातं त्यावेळेला हा टॅक्स सेल टॅक्सशी संबंधित येत नाही. हा मग रेंट आणि टॅक्सेस, रेंट हे जनरली मंथली बेसिसवरती दिलं जातं. मंथली म्हणजे टाइम रेशो. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपल्याला असं सांगितलं नाहीये की प्रोडक्शनची इलेक्ट्रिसिटी आहे, कारण प्रोडक्शनसाठी जी इलेक्ट्रिसिटी वापरली जाते त्याला पॉवर अँड फ्युएल असं म्हटलं जातं. म्हणून त्याच्याशी याचा काही एक संबंध नाही प्रोडक्शनशी म्हणजे सेल्सशी. म्हणून ही इलेक्ट्रिसिटी टाइम बेसिसवरती वापरली जाईल. इलेक्ट्रिसिटी हा शब्द ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड मध्ये वापरला जातो, म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेसशी संबंधित. सॅलरी सुद्धा मंथली बेसिसवरती दिली जाते, म्हणून तो सुद्धा टाइम रेशोने वाटलं जाईल. डायरेक्टर जसं वरती सांगितलंय बघा प्रॉब्लेम मध्ये, गोयल लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड. गोयल लिमिटेडची स्थापना झाली ऑन 1 ऑगस्ट 2010 टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस ऑफ मिस्टर सागर. सागर ही एकच व्यक्ती म्हणजे प्रोप्रायटरशिप बिझनेस आहे, आणि प्रोप्रायटरशिप बिझनेस मध्ये डायरेक्टर नसतो. डायरेक्टर हा कंपनी स्थापन झाल्यानंतर येतो, नंतर म्हणजेच आफ्टर पिरियडशी संबंधित आहे. ऑडिटर हा कंपनीचं ऑडिट करण्यासाठी असतो, म्हणून कंपनी स्थापन झाल्यानंतर म्हणजेच आफ्टर पिरियडशी संबंधित आहे. त्यानंतर आहेत कमिशन. कमिशन हे जनरली सेल्स बेसिसवरती दिलं जातं, म्हणून तिथे रेशो इन सेल्स रेशो. ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा सेल्ससाठी करावी लागते, म्हणून इथे सुद्धा येईन आपला रेशो सेल्स रेशो. लोनवरचं इंटरेस्ट हे सेल्सवरती डिपेंड नसतं, तर ते टाइमवरती डिपेंड करतं, म्हणून तिथे येईल टाइम रेशो. डिस्काउंट हा सेल्सवरती दिला जातो, म्हणून इथे रेशो येणार आहे सेल्स. ऑफिस एक्सपेन्सेस आहेत आणि हे टाइमशी रिलेटेड राहतील, कारण हे ऑफिसशी संबंधित आहे, सेल्सशी नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे कॅरेज येतं ते कॅरेज आउटवर्ड असतं, आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे सेल्सवरती केलेलं कॅरेज, म्हणून हे सेल्सशी संबंधित आहे. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हा शब्दच मुळात, ही टर्म मुळातच कंपनी स्थापनेसाठी वापरली जाते, कंपनीची स्थापनेशी संबंधित आहेत, म्हणून कंपनीशी संबंधित म्हणजे कंपनी तयार झाल्यानंतर म्हणजे आफ्टरशी संबंधित आहे. बॅड डेट हे सेल केलेल्या मालाच्या अमाऊंटवरती होत असतात, म्हणून ते सेलशी संबंधित येते. याप्रमाणे आपले बेसेस तयार झाले. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो सेल्स रेशो आणि टाइम रेशो. आता आपण पहिले कॅल्क्युलेट करूयात टाइम रेशो. म्हणून आपण घेतोय वर्किंग नोट्स. पहिली वर्किंग नोट घेतोय आपण टाइम रेशो. मग या टाइम रेशो मध्ये जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की आपल्याला इथे 3 गोष्टी महत्वाच्या असतात. ज्यामध्ये इयर स्टार्ट, त्यानंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन, आणि इयर एंड.
मग बघूयात आपल्या प्रॉब्लेम मध्ये. बघा वरती, गोयल लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड. गोयल लिमिटेडची स्थापना कधी झाली? इनकॉर्पोरेशन 1 ऑगस्ट 2010. म्हणून डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 1 ऑगस्टला सुरुवात झाली, म्हणजे त्याच्या अगोदरचा दिवस 31 जुलै 2010. पुढे बघूयात. बघा मग, गोयल लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 ऑगस्ट 2010 to take over the running business of Mr. Sagar from. कधी चालू होते त्यांचं वर्ष? 1 एप्रिल 2010. मग त्यांचं प्रॉफिट अँड लॉस संपतं कधी आहे? 31 मार्च 2011. मे बी की तुम्हाला त्यांचं वर्ष कधी चालू होत आहे याची डेट ते नसलीच तरी सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या या तारखेवरनं आपल्याला त्यांचं वर्ष शोधता येतं. 31 मार्च 2011 त्यांचं वर्ष संपतंय, म्हणजेच इयर एंड त्यांचा 31 मार्च 2011 आहे. मग 31 मार्च 2011. अर्थातच 31 मार्च 11 त्यांचं वर्ष संपलं, म्हणजे त्याच्या अगोदर 31 मार्चला संपतं, म्हणजेच 1 एप्रिलला सुरू होतं. मग त्याच्या अगोदरचा 1 एप्रिल म्हणजे 2010चे एप्रिल. याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करूयात. एक एप्रिल पासून ते 31 जुलै पर्यंत किती दिवस होतात? मग 1 एप्रिल पासून तर 31 जुलै पर्यंत आपण पिरियड मोजू. किती महिने होत आहेत सांगता का कोणी? मग एप्रिल महिना पूर्ण 4, बरोबर. एप्रिल महिना पूर्ण, मे, जून आणि जुलै असे महिने झालेत आपले 4. मग त्याचप्रमाणे 1 जुलै पासून ते 31 मार्च पर्यंत किती महिने होत आहेत काउंट करूयात. जर आपण वर्षभरातले म्हणजे 12 महिन्यांमधनं हे 4 महिने वजा केले तर ऑटोमॅटिकलीच आपला पिरियड येणार आहे 8 महिने. बरोबर ना? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. मग यावरून आपला जो काही रेशो तयार होतो तो रेशो येतोय 4 1 4 आणि 4 2 8. बरोबर ना? 1 2 आलात ना रेशो? हा आलात आपला टाइम रेशो. रेशो कसा काढलात कळालत का? रेशो कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलात कळालत काय? कोणाला काही अडचण? मग आता जिथे जिथे टाइम रेशो आहे तिथे आपण रेशो घेणार 1 2. ठीक आहे. जिथे जिथे टाइम रेशो आहेत तिथे आपण रेशोच्या कॉलम मध्ये घेणार आहोत 1 2. टाकून घेऊयात 1 2 प्रत्येक टाइम रेशोच्या समोर. बघा मग याप्रमाणे आपण 1 2 3 4
आणि 5 एवढ्या ठिकाणी टाइम रेशो आला होता. त्या प्रत्येक ठिकाणी टाइम रेशो आपण टाकून घेतला. शक्य असेल तर तुम्ही लगेचच्या लगेच अमाऊंट पण डिस्ट्रीब्यूट करू शकता, काही अडचण नाही. आपण आता दुसरी वर्किंग नोट करतो आहोत. दुसरी वर्किंग नोट आहे सेल्स रेशो. सेम ॲज वरती दिल्याप्रमाणे कॉलम घ्यायचे आहेत आपल्याला. इथे मात्र आपल्याला आता 2 कॉलम असले तरी पुरेसे होतंय. 3च कॉलम पाहिजेत याची काही आवश्यकता नाही. मग इथे घेणार आपण प्रायर पिरियड सेल आणि आफ्टर पिरियड सेल. मग आता प्रॉब्लेम मध्ये बघूयात. आपल्याला सांगितलंय द टोटल सेल फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2011 वॉज ₹10 लाख. वर्षभराचा टोटल सेल्स 10 लाख रुपये आहे. डिवायडेड इंटू त्यांचं डिवायडेशन केलं ₹3 लाख फॉर द पिरियड अप टू 31 ऑगस्ट 2010 सॉरी 1 ऑगस्ट 2010. 1 ऑगस्ट 2010 म्हणजे त्याच्या अगोदर आहेत अप टू म्हटल्यानंतर हा प्रायर पिरियडशी संबंधित आहे. म्हणून प्रायर पिरियडचा सेल झाला 3 लाख रुपये. 3 लाख रुपये. मग टोटल सेल आपला 10 लाख रुपये आहेत. त्यातले 3 लाख प्रायर पिरियडला गेलेत म्हणजे उरलेले 7 लाख रुपये आपले आफ्टर पिरियडला गेले. मग याप्रमाणे आपल्याकडे आपण रेशो काढू शकतो. हे वरचे 5 शून्य आणि इकडचे 5 शून्य जर इलिमिनेट झाले तर आपला रेशो येणार आहे 3 आणि इकडे येणार आहे 7. 3:7 बरोबर. रेशो आला आहे आपला 3:7. मग आपल्याला आता सेल्स रेशो पण मिळाला 3:7. ठीक आहे. मग जिथे सेल्स रेशो आहे तिथे आपण तो रेशो टाकून घेऊयात 3:7. इथे आफ्टर आहेत, इथे आफ्टर आहेत, इथे 3:7, इथे खाली 3:7 आणि डिस्काउंट पण 3:7. आणखी काय आहेत कॅरेज आउटवर्ड 3:7. खाली आफ्टर आहेत, त्यानंतर आहेत सेल्स 3:7. याप्रमाणे आपण टाकून घेतले. आता आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचंय. बघा मग आता पहिलं आहेत आपल्याकडे ग्रॉस प्रॉफिट. टोटल आहे 2,10,000. ते 3:7 म्हणजे 7 आणि 3 हिस्से करायचे आहेत 10. एक हिस्सा झाला 21,000. मग गुणिले 3 केलं तर प्रायर पिरियड मध्ये म्हणजे अगोदरच्या याच्यामध्ये येईल 63,000 आणि गुणिले 7 केलं की ते येईल 1,47,000. सर्वांनी कॅल्क्युलेटर वरती करायचंय. आपल्याकडे तेवढा एकच आयटम क्रेडिटला होता. सर का हो मग आफ्टर ऐका ना. बोल ना. हॅलो. हा ते आफ्टरचं मग रेशोचं काय नाही करायचं तो? कोणता? ते आफ्टर बघा बेस मध्ये. हा त्याचा रेशो काढण्याची गरज नाही. त्याचं सांगतो काय? त्याची पोस्टिंग कशी करायची सांगतोय ना. इकडे आपली टोटल आली 1,47,000. आफ्टर याचा अर्थ काय? जसं इथे आफ्टर आहे तर ही सगळीच्या सगळी अमाऊंट आफ्टर मध्ये जाईल, प्रायर मध्ये काही येणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. आता आपल्याला पुढे दिलंय
30,000 रुपये. रेशो आहेत 1:2. म्हणजे टोटल भाग करायचे 3. 30,000 रुपयांना 3 भागितलं, एक हिस्सा आला 10,000. मग 10,000 एक 10,000. इकडे आले 10,000. 10,000 गुणिले 2 म्हणजे इकडेच आले 20,000. पुढे आहेत 4,800 भागिले 3. एक हिस्सा आला 1,600 आणि इकडे 1,600 गुणिले 2 म्हणजे 3,200. त्यानंतर पुढे आहेत 72,000 भागिले 3 म्हणजे एक हिस्सा आला 24,000. 24 गुणिले 2 म्हणजेच आले 48,000. आता इथे आहे डायरेक्टर फीज आणि आफ्टर कॉलम मध्ये घ्यायचे आहेत, म्हणून प्रायर मध्ये आपण कुठली अमाऊंट लिहिणार नाही, डायरेक्टली आफ्टर मध्ये जाईन 6,000, कारण ते आफ्टर पिरियडशी संबंधित आहे. सेम ॲज ऑडिटर फीच्या बाबतीमध्ये आफ्टर पिरियडशी संबंधित आहेत, म्हणून आफ्टर पिरियडच्या कॉलम मध्ये. त्यानंतर आहेत 12,000 रुपये भागिले 10. एक हिस्सा आला 1,200 रुपये गुणिले 3 म्हणजे 3,600 रुपये प्रायर मध्ये आणि गुणिले 7 केले म्हणजे 8,400 रुपये आफ्टर मध्ये. त्यानंतर आहेत 8,000 भागिले 10. एक हिस्सा आला 800 रुपये गुणिले 3 2,400 रुपये आणि गुणिले 7 केलेत म्हणजेच 5,600 रुपये आफ्टर पिरियड मध्ये. आता पुढे आहेत 6,000 भाग करायचे 2 आणि 1 3, म्हणून 6,000 भागिले 3. 3 दुने 6. एक हिस्सा आला 2,000 रुपये आणि 2,000 गुणिले 2 म्हणजे 4,000 रुपये. ₹7,000 रुपये भागिले 7 आणि 3 10. एक हिस्सा आला 700 रुपये. 7 त्रिक 21 आणि 7 7 49. त्यानंतर आहे 15,000. 15,000चे 3 भाग केले, एक भाग आला 5,000 रुपये, म्हणून इकडे आले 5,000 आणि 5 दुने 10 म्हणून इकडे आले 10,000 रुपये. 6,000 रुपयांचे 7 आणि 3 10 भाग केले, एक भाग आला 600. 6 गुणिले 3 6 18 आणि 6 7 42 म्हणजे 4,200. हे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आफ्टरशी संबंधित आहेत, म्हणून संपूर्ण रक्कम आफ्टर मध्ये. बॅड डेटचे 7 आणि 3 10 हिस्से करायचे आहेत, म्हणून 4,000 भागिले 10. एक हिस्सा आला 400. 4 त्रिक 12 म्हणून इकडे आले 1,200 रुपये आणि 7 चौक 28. 2,800 रुपये आले इकडे. याप्रमाणे वाटप होईल. आता मी तुम्हाला होमवर्क देतो आहे, या एक्सपेन्सेसची इथे टोटल करायची आहे, प्रायर पिरियडची पण आणि आफ्टर पिरियडची पण. मग तुमचं खाली येईल नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट जर आपण याला आय म्हटलं आणि याला 2 म्हटलं तर नेट प्रॉफिटचं सूत्र तयार होईल 1 वजा 2. म्हणजे या 63,000 टोटल मधनं याच कॉलमच्या एक्सपेन्सेसची टोटल वजा करा आणि इकडे आफ्टर कॉलमच्या टोटल मधनं
खाली या कॉलमची टोटल वजा करा एक्सपेन्सेसची, तुम्हाला दोन्हींचे नेट प्रॉफिट मिळते. आणि तो नेट प्रॉफिट आपल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो काही 23,000 रुपये दिलेला आहे त्याच्या बेरजे इतका दोघांची बेरीज राहील. या दोन्ही कॉलमच्या नेट प्रॉफिटची बेरीज ही इतकी येईल. इतकं वर्क तुम्हाला आहे. मग त्यांचे अकाउंटिंग ट्रीटमेंट काय आहे मी ते तुम्हाला सांगेलच. इतका फक्त तुम्हाला होमवर्क आहे, तेवढाच फक्त तुम्ही करायचं आहे. बरं, जी पोस्टिंग केली आहे ती सर्वांना समजलीत काय?